नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पनीर टिक्का मसाला भाजी करणार आहोत. चला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा पण आपण थोडासा तेलावर फ्राय करून घ्यायचा आहे. खोबरं पण ब्राऊन कलर सारखं भाजून घ्यायचं आहे. हे टोमॅटो घेतलेला आहे, टोमॅटो पण तेलात थोडासा परतून घ्यायचा आहे. जिरं आहे ते पण भाजून घ्यायचं आहे आणि इथे मी काजू घेतलेले आहेत, ते काजू पण थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. चला हे सगळे मसाले आपण ग्राइंड करून घेऊया. हा मसाला आपला छान ग्राइंड करून झालेला आहे. याच्यासोबत आपल्याला लागणार आहे लाल तिखट, धने पावडर, पनीर टिक्का मसाला, हळद, अद्रक लसूण पेस्ट आणि फोडणीला आपल्याला हे द्यायचं आहे कांदा असा छोटासा स्क्वेअर मध्ये कट करून घ्यायचा आहे आणि ही सिमला मिरची पण आपल्याला अशी स्क्वेअर मध्ये कट करून घ्यायचं आहे. चला सुरुवात करूया. आपल्याला तेल टाकायचं, इथे 3 पड्या तेल टाकून घेऊया आपण आणि याला व्यवस्थित तापून घेऊया. इथे आपलं तेल तापून झालेलं आहे. आपण याला आता कांद्याची फोडणी घालूया. कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा. याच्यात सिमला मिरची टाकूया. याला थोडंसं फ्राय करून घेऊया आपण. कांदा आणि सिमला मिरची व्यवस्थित आपली फ्राय झालेली आहे. याच्यात आपण अद्रक लसूणची पेस्ट घालूया. ही पण व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आपल्याला. अद्रक लसूणची पेस्ट व्यवस्थित फ्राय झाली की आपल्याला हे पेस्ट केलेली आपण ते टाकून घेऊया आणि याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे. या मसाल्याला असं व्यवस्थित तेल सुटलं की आपण याच्यात आता लाल तिखट घालूया. लाल तिखट आपल्या आवडीनुसार आपण घालायचंय, कमी जास्त. हळद पावडर घालूया आणि धनेपूड घालूया. याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचंय. आता आपल्याला हे तेल सुटीस्तोवर आपल्याला मसाला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचा आहे. या मसाल्याला आपल्याला छान असं तेल सुटलेलं आहे. याच्यानंतर आपल्याला हे पनीर टिक्का मसाला टाकायचा आहे. ही पेस्ट करायसाठी आपल्याला थोडंसं दुधाचा वापर करायचा आहे. याची व्यवस्थित पेस्ट होऊ द्यायची. याची पेस्ट झाली की आपल्याला हे मसाल्यामध्ये ऍड करायचं आहे आणि व्यवस्थित आपला मसाला हलवून घ्यायचा आहे. थोडासा फ्राय होऊ द्यायचा याला. आपल्या मसाल्याला व्यवस्थित तेल पण सुटलं आणि वास पण छान आलेला आहे. याच्यात आपण आता गरम पाणी घालूया. भाजीला थोडी उकळी आणायची आहे. हे मसाल्याला व्यवस्थित आपल्याला तेल सुटलेलं आहे. आता याच्यात आपण आता पनीर ऍड करूया. पनीरचे असे छोटे छोटे स्क्वेअर मध्ये आपण तुकडे करून घेतलेले ते आपण आता ऍड करूया आणि हे हलवून घेऊया. याच्यात चवीनुसार मीठ घालूया आता आणि हे व्यवस्थित होऊ द्यायचं. आता ही आपली पनीर टिक्का भाजी आपण बाउलमध्ये काढून घेऊया. तुम्हाला ही भाजी कशी वाटली? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.